ओम साईराम भावांनो आणि बहिणींनो, झाला मोठा अपघात. तर चला सांगतो तुम्हाला पुढं. रेवान मामाची गाडी ना आपण काल संध्याकाळीच लावून घेतली होती बरं का, आपल्या घरी कांदे भरण्यासाठी. मग काय सकाळी लगेच उठून येईन ती थोडीशी पोळील खेटून लावून घेतली आणि इडले कांदे पण भरून टाकले. आता इडले कांदे तर भरायचे झाले होते, पण गाडी अर्धीच झाली होती. मग काय लगेच आपण येईन म्हटलं वावरात जे कांदे आहेत त्याच्यातले काही कांदे टाकू. मग आलो आपण 120च्या स्पीडनं वावरामध्ये बरं का, आपलं घोडं घेऊन. इडं येऊन आपण कांदे भरायला बिलगतो ना बिलगतो, लगेच रेवन मामा पण त्यांचे टाटा AC घेऊन आले बरं का. मग आपण तेवढी भरून दिली. तोच मामा पण म्हणत होते, तुला आहे ना माझ्याबरोबर यावं लागणार आहे मार्केटला. म्हणलं मग चालतंय. लगेच घरी जाऊन आंघोळ वगैरे करून ये ना आपण निघालो होतो मार्केटच्या दिशेने. आता मंगळवारमुळं आहे ना, यावला मार्केट बंद असल्यामुळं आपण लगेच कोपरगाव मार्केटला आलो. इडं आपला सकाळचा लिलाव तर हुकून गेला होता. मग लगेच आपण संध्याकाळच्या लिलावाला गाडी इडंच लावून घेतली. म्हणलं घरी गेल्यापेक्षा ना इडं लावलेलं बरं. आता संध्याकाळपर्यंत आहे ना काहीतरी टाइमपास करायचा म्हणून आहे ना इकडं तिकडंच हिंडात बसलो. तोपर्यंत आहे ना आपला 4 वाजले होते, लिलावाचा टाईम झाला होता. मग काय लगेच सगळ्यांनी ना गाड्या व्यवस्थित लाईनमध्ये लावून घेतल्या आणि इकडं लिलाव पण चालू झाला होता. लिलाव पाहून असं वाटत होतं का आपली गाडी काय भाव जाती काय भाव नाही याचीच धुतुकी होती. तर आपली गाडी गेली होती 1550 रुपयानं. तर मग लगेच आपण ना इकडं आश्रमाच्या अंग आपण लगेच गाडी खाली करायला आलो होतो. तोच वाटत आहे ना आपल्याला ही गाडी दिसली बरं का. मंडळी, ह्या गाडीतला ड्रायव्हर आहे ना जगलाच नसन. गाडी खाली करून आहे ना आपण लगेच माईच्या आशीर्वादाने इकडं परत मार्केट यार्डामध्ये आलो पेमेंट घेण्यासाठी. आता इकडं थोडा आहे ना टाईम होता बरं का पेमेंट मिळायला. मग तोपर्यंत आपण थोडंसं बाहेर एक का आणून आलो. इकडं बरं लगेच पेमेंट घेऊन ना आपण लगेच गाडीकडे येऊन 120च्या स्पीडनं निघालो होतो घराच्या दिशेने. तोच यांना घरून फोन आला, म्हणला का भाजीपाला करायचा. मग भाजीपाला करून आपण लगेच आहे ना घरी आलो आहे बरं का मंडळी. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. जय शिवराय. अमोल मोरेची हवा आहे कारण जळणारीची दुआ आहे. चला तर भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.